मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कालपासून नाशिक दौऱ्यावर आलेत। दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास त्यांचं नाशिकमध्ये आगमन झालं। याचवेळी त्यांना भेटण्यासाठी आलेले गोल्ड मेडलिस्ट दिलीप गावित आणि त्यांचे कोच वैजनाथ काळे यांची राज ठाकरेंसोबत भेट न झाल्यानं कोच वैजनाथ काळे हे चांगले संतापल्याचं पाहायला मिळालं। आज राज ठाकरेंनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना गोल्ड मेडलिस्ट गावित हे मला भेटण्यासाठी आले याची मला कल्पना नव्हती। मला त्याची कल्पना असती तर मी त्यांना निश्चित भेटलो असतो असं सांगत त्यांची दिलगिरी व्यक्त केली। काल एक आपले खेळाडू गावित हे काल येऊन गेले, तुमच्याकडे बातम्या मी पाहिल्या। त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एक तर त्यांना कोणी बोलवलं होतं हे मला माहीत नाही, ते आलेत हेही मला कोणी सांगितलं नाही। त्याच्यामुळे ते आलेत आणि मी भेटणार नाही असं का करीन मी? त्याच्यामुळे मला माहितीच नसलेल्या गोष्टीवरती त्या बातम्या आल्या आणि त्यांचाही काही गैरसमज झाला की ते 2 तास थांबले आणि मी त्यांना भेटलो नाही। परंतु मला माहितीच नव्हतं, मला कोणी सांगितलंच नाही की ते आलेत म्हणून। मला जर कोणी सांगितलं असतं मी निश्चित त्यांना नक्कीच भेटलो असतो। परंतु त्यांना कोणी बोलवलं आणि मला का कोणी सांगितलं नाही ह्या गोष्टी सगळ्या बाजूला सोडा आपण। परंतु भेट नाही झाली त्याच्याबद्दल ते नाराज झाले, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। ते मला असं वाटतं दिल्लीला गेलेले आहेत आणि दिल्लीला जाऊन आल्यानंतर मी निश्चित त्यांची भेट घेईन आणि त्यांच्याशी मी निश्चित या गोष्टी बोलीन। एरवी प्राणीमात्रांवर दया करणारे राज ठाकरे यांची एका गोल्ड मेडलिस्टची सोबत भेट न झाल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं। मात्र गावित हे त्यांना भेटण्यासाठी आले असल्याची कल्पनाच त्यांना नसल्यामुळे ही भेट होऊ शकली नाही, त्यामुळे हा प्रकार झाल्याचं समोर आलं। सध्या गोल्ड मेडलिस्ट दिलीप गावित हे दिल्लीमध्ये आहेत। ते दिल्लीवरून आल्यानंतर मी त्यांची निश्चित भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधेल असंही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं। त्यामुळे आता नाराज झालेले गावित राज ठाकरेंना दिल्लीवरून आल्यानंतर भेटणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।